बातमी शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात बघूयात, कारण नागपूरमध्ये उघड झालेल्या या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर आहे। मान्यता नसतानाही संस्था चालकांकडून बोगस भरती कशी सुरू होती ते साम टीव्हीवर आपण पाहू शकतोय। या शिक्षकांची बॅकडेटेड नियुक्ती करून त्यांना आता त्यासाठी 40 ते 45 लाखांचा रेट होता असं देखील कळतंय। तर माहिती अधिकार कार्यकर्ते अंगात भोसले यांनी या संदर्भात धक्कादायक माहिती दिली। त्यांच्यासोबत बातचीत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी केली आहे, पाहूयात। राज्यातील शिक्षण घोटाळा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। नागपूरमध्ये 580 अपात्र उमेदवार जे आहेत त्यांना पात्र करण्यात आलेलं होतं। गोंदणे समितीने काय अहवाल दिला होता आणि पुढे काय झालं? याच्यामध्ये असं झालेलं आहे की 2 मे 2012च्या नंतर वैयक्तिक मान्यता देण्याला बंदी आणलेली होती शासनाने। बंदी असताना सुद्धा अनेक मान्यता नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्या आणि नियमबाह्य पद्धतीने दिलेल्या मान्यता तपासण्यासाठी किंवा त्याला एक अडसर निर्माण व्हावा आणि पारदर्शकता यावी यासाठी शासनाने गोंदणे कमिटी नेमली। तर ह्या समजा वाशिम जिल्ह्याचा हा अहवाल आहे। याच्यामध्ये विद्याभारती प्राथमिक शाळा वाशिम आहे। त्याच्यामधले तो कर्मचारी जो प्रियंका नंदकुमार विभूते आहे ती मान्यता अमान्य केलेली आहे। सगळ्यात शेवटी 4011 लोकांना अपात्र ठरवलेलं आहे। पण अपात्र ठरवलेल्या लोकांच्या मान्यता रद्द करण्यात आलेल्या आहेत काय, त्यांचे वेतन थांबवलेलं आहे का, याबाबत अद्यापपर्यंत कुठलीही माहिती अप्राप्त आहे। आता याच्यामध्ये खूप वेगवेगळे रेट आहेत की सरळ जर मान्यता असतील तर 5 ते 7 लाख रुपये प्राथमिकची वैयक्तिक मान्यता देण्यासाठी आहे। माध्यमिकची मान्यता द्यायची असेल तर 10 ते 12 लाख रुपयाचा रेट आहे। उच्च माध्यमिकची द्यायची असेल तर 20 लाख रुपयेपर्यंतचा रेट आहे। आणि समजा जर एखाद्या कर्मचाऱ्याची मान्यता 2014, 16 किंवा 12मधली दाखवून आज तारखेला मान्यता द्यायची असेल तर त्याच्यामध्ये 40-45 लाख रुपये सुद्धा घेतलेले आहेत। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे।